बघता बघता कधी आपलं रूपांतर माणसातून यंत्रात झालं ते आपल्यालाच कळलं नाही. कळत होतं पण वळत नव्हतं. आणि सांगणाऱ्यांचं म्हणणं आपल्या कानात खुपत होतं आणि सांगणारे डोळ्यात. बटन ऑन केलं की आपण ॲक्टिव्ह होतो आणि ऑफ केलं की डिॲक्टिव्ह. यंत्राला नसतं मत त्याचं स्वतःचं. मालक सांगेल तेच त्याचं मत आणि मालक सांगेल तेच त्याचं काम. मालक सांगेल तसं राबायचं असतं यंत्राने. आणि राबता राबता बिघडल्यावर पुन्हा जर का झालंच ते दुरुस्त तर पुन्हा मालकासाठी राबून शेवटी भंगारात जायचं असतं यंत्राने. यंत्राने करायची नसतात आंदोलनं, यंत्राने काढायचे नसतात मोर्चे. त्याला वाटेल तेव्हा ऑन ऑफ करणाऱ्या त्याच्या भाडकाऊ मालकाच्या विरोधात. यंत्राला कुठे माहीत असतो त्याच्या बापजाद्यांचा इतिहास, अंगावर शहारे आणणारा. यंत्राला कुठे असते अस्मिता, स्वातंत्र्याची भूक, सत्य जाणून घेण्याची तळमळ. यंत्राने यंत्रासारखं राहायचं, एका जागेवर खिळल्यासारखं, मालकाच्या आज्ञेची वाट पाहत. यंत्र असतं बिंडोक, फीड केल्याप्रमाणे वागणार. आपल्याला जो ऑन ऑफ करेल त्यालाच मालक मानून त्याच्या तालावर नाचणार. आता काय, आता झालोच आहोत यंत्र आपण. तर आता गुंडाळून ठेवूयात मानवजातीच्या सामर्थ्याचा, संघर्षाचा इतिहास. आता नको आळवूयात आपण आपल्या संत महंतांची, थोरा मोठ्यांची, परोपकारी राजे महाराजांची नावं. आता नको विचारूयात आपण प्रश्न राज्यव्यवस्थेला. ते दाखवतील त्यांच्या मालकीच्या टीव्हीवर, तेच अंतिम सत्य मानूयात आपण. आता नको बाळगूयात तळमळ सत्याच्या शोधाची आपण. यंत्र झालोत ना. आता स्वतःला प्रश्न न पडणारी,